नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. डबल पार्ट ऑफ स्पीच भाग 6. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जरंड आणि सिंपल इन्फिनिटिव्हज याच्यामध्ये नेमका फरक काय आहे. तर जरंड आणि सिंपल इन्फिनिटिव्हज दोन्ही हे क्रियापदापासून बनवले जातात. नंबर 1. दुसरा मुद्दा, जरंड आणि इन्फिनिटिव्हज हे दोन्हीही नामाचं कार्य करतात. नंबर 3. जरंड आणि इन्फिनिटिव्हज हे क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून बनवले जातात. फरक एवढाच आहे की इन्फिनिटिव्हच्या पहिले टू लागलेलं असतं आणि जरंडला क्रियापदाच्या पहिल्या फॉर्माला ING लावून हे जरंड तयार होतं. हा फरक आहे. म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपापूर्वी जर टू असेल तर ते इन्फिनिटिव्हज आणि क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING असेल तर ते जरंड. तर सिंपल इन्फिनिटिव्हच्या अगोदर कधी कधी टू हे काय असतं, लपलेलं असतं. परंतु जरंड असेल आणि क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING नसेल तर ते जरंड होऊ शकत नाही. काही अवस्थांमध्ये, पुढचा पॉइंट, काही अवस्थांमध्ये जरंड सिंपल इन्फिनिटिव्हज आणि सिंपल इन्फिनिटिव्हजला जरंडमध्ये बदललं जाऊ शकतं. उदाहरणार्थ बघा, वाक्य तुम्हीच ओळखा. वॉकिंग इज युजफुल हे कशाचं वाक्य आहे? नीट विचार करून उत्तर द्या. आता वॉकिंग, मी काय सांगितलं, क्रियापदाच्या पहिल्या रूपाला जर ING असेल तर ते काय होतं, जरंड होतं. मग वॉकिंग इज युजफुल म्हणजे हे कशाचं वाक्य आहे? जरंडचं आहे. बरोबर आहे. आता बघा, टू वॉक इज युजफुल हे कशाचं वाक्य आहे? सिंपल इन्फिनिटिव्हचं आहे. लक्षात आलं? पुढे बघा, आय लाईक रीडिंग बुक्स. आता आय लाईक रीडिंग बुक, मग आता हे काय, हे कशाचं वाक्य आहे? बरोबर आहे, जरंडचं वाक्य आहे, कारण क्रियापदाला ING लावलंय. आय लाईक टू रीड बुक्स हे कशाचं वाक्य आहे? इन्फिनिटिव्हचं वाक्य. बरोबर आहे. लक्ष द्या, स्टॉप प्लेइंग ला तुम्ही स्टॉप टू प्ले असं कधीही बदलू शकत नाही. असं करू पण नका. जरंडला व्हर्बल नाऊन, जरंड आणि व्हर्बल नाऊन याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे? हा प्रश्न विद्वानांमध्ये एकदा चर्चेसाठी घेण्यात आला. आता काही विद्वानांच्या मते जरंड आणि व्हर्बल नाऊन हे एक दुसऱ्यापासून वेगळे आहे असं मत काही संशोधकांचं आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की जर ING लावलेल्या क्रियापदाच्या रूपाच्या पहिले द आला असेल आणि शेवटी एखादं शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन असेल, टू, ऑफ, ॲट, तर तो शब्द व्हर्बल नाऊन असतो. त्यांचं असंही म्हणणं आहे की व्हर्बल नाऊन म्हणजे हे नामाचंच काम करतं म्हणून. परंतु जरंडद्वारा दाखवलं जाणारं नाम हे क्रियापदाचं आणि नामाचं दोन्हीचं काम करतं. परंतु
प्रसिद्ध विद्वान निस्फेल्ड, त्यानंतर PC रेन, अमर, प्रोफेसर, वुडन मेसन आणि रेब वेब यांच्या मते व्हर्बल नाऊन आणि पार्टिसिपल, म्हणजे पार्टिसिपलला त्यांनी ॲडजेक्टिव्ह असं म्हटलंय, क्रियापदाचा ॲडजेक्टिव्ह म्हटलंय, आणि जरंड याच्यामध्ये काय केलंय त्यांनी जरंडला व्हर्बल नाऊन म्हटलंय याच्यामध्ये जरंड इज अ व्हर्बल नाऊन, जरंड हे व्हर्बल नाऊन आहे आणि पार्टिसिपल हे व्हर्बल ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे जरंड हे अशा प्रकारे व्हर्बल नाऊन आहे की ज्याप्रमाणे पार्टिसिपलला आपण व्हर्बल ॲडजेक्टिव्ह असं म्हणू शकतो. आता या सगळ्यांचा उहापोह करता, या सगळ्या चर्चेचा उहापोह करता व्हर्बल नाऊन नाऊनला जरंडपासून वेगळं मांडणं हे योग्य ठरत नाही. काही महत्वाची उदाहरणं या संदर्भात दिली जातात. The making of the plan is in hand. रेन यांचं उदाहरण आहे. The time of singing of the bird has come. हे रेनचंच उदाहरण आहे. Can you hear the ringing of the bells? हे मार्टिनचं उदाहरण आहे. The filling of the tank takes time. मार्टिनचं उदाहरण आहे. I am engaged in the careful reading of a book. निस्फेड यांचं उदाहरण आहे. आपण आता जरंड चालवायचं कसं हा पुढचा पॉईंट पाहणार आहोत. आता जरंड चालवताना खालील मुद्दे लिहावे लागतात. म्हणजे धातू साधित चालवताना एक फॉर्मेशन फ्रॉम व्हॉट वर्ब इट इज फॉर्म्ड. नंबर 2 केस नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह गवर्न बाय द प्रिपोजिशन ऑर कॉम्प्लिमेंट. पुढे रिलेशन सब्जेक्ट टू द वर्ब ऑर ऑब्जेक्ट टू द वर्ब or complement to the verb or governed by a preposition or case in a preposition or used absolutely. आता इथे एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट नोट आहे. जर सकर्मक क्रिया से पासून बनलेला असेल तर लिहा हॅव्हिंग फॉर इट्स ऑब्जेक्ट. आता काही मॉडेल बघूया आपण. हरी इज फॉन्ड ऑफ रीडिंग बुक्स. आता रीडिंग हे आपल्याला चालवावं लागेल. आता रीडिंग हे जरंड आहे. फॉर्म्ड फ्रॉम द ट्रान्झिटिव्ह व्हर्ब रीड पासून बनवलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह केस आहे. गवर्न बाय द प्रिपोजिशन आहे ऑफ and having for its object books. पुढचं उदाहरण पहा. Seeing is believing. आता seeing जरंड आहे. formed from the verb see. नॉमिनेटिव्ह केस आहे. subject to the verb is आहे. believing म्हणजे जरंड formed from the verb believe. Complement to the verb is.
स्टॉप रायटिंग. आता स्टॉप रायटिंग, रायटिंग हे आहे जरंड, फॉर्म्ड फ्रॉम द व्हर्ब राईट. ऑब्जेक्टिव्ह केस आहे आणि ऑब्जेक्ट टू द व्हर्ब स्टॉप आहे. द टेलिंग ऑफ स्टोरीज इज अन आर्ट. टेलिंग जरंड आहे, फॉर्म्ड फ्रॉम द व्हर्ब टेल. नॉमिनेटिव्ह केस आहे, सब्जेक्ट टू द व्हर्ब इज आहे. पुढचं उदाहरण पहा. ही वॉज प्लीज्ड ॲट हॅव्हिंग फाउंड हिज पर्स. हॅव्हिंग फाउंड जरंड आहे, फॉर्म्ड फ्रॉम द ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे आणि फाइंड परफेक्ट फॉर्म, ऑब्जेक्टिव्ह केस governed by the preposition at and having for its object purse. यदि having च्या सोबत क्रियापदाचं थर्ड म्हणजे तिसरं रूप असेल आणि त्याचा वापर जरंड सारखा झालेला असेल तर हे आवश्यक लिहावं की जरंड परफेक्ट आहे म्हणून. परफेक्ट आहे. जरंडचा वापर दोन याच्यामध्ये होतो, एक प्रेझेंट आणि परफेक्ट म्हणजे फाइंड. दोन फॉर्म असतात, एक ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. द प्रेझेंट फाइंडिंग, परफेक्ट हॅव्हिंग फाउंड आणि पॅसिव्ह बीइंग फाउंड and have been found. Much depends on Rama's come home. आता कमिंग होम बघा उदाहरण परत वाचतो, सॉरी. मच डिपेंड्स ऑन रामा कमिंग होम. आता कमिंग जरंड आहे, फ्रॉम्ड फ्रॉम द व्हर्ब कम. Objective case governed by the preposition on. Exercise. Pairs the gerunds in the following sentences. Take me swimming. Reading is my hobby. You are fond of playing football. The old man was tired of walking. You will excuse my leaving early. I was surprised at Rama's being absent. Smoking is bad habit. He has given up playing. Stop fighting. He checked me from going. I will beat you for telling a lie. His habit is walking early in the morning. I do not like to spending money. Learning things by doing. Writing is more difficult than reading. आशा करतो की माझ्याद्वारा दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद.